रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ ध्याये धाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतां मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री वासुदेव महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। समर्थ शिष्य श्री दत्तात्रेय स्वामी यांचा हा पुण्यतिथीचा सोहळा चाललेला असताना आणि त्या ठिकाणी आवर्जून दासबोधाचं पारायण हे चालू आहे गेले 31 वर्षापासून। अशा वेळी समर्थांची दास्य भक्ती हा विषय प्रवचनाकरता घेतलेला आहे। काल आपण त्यातलं काही भाग बघितला। आपण समर्थांनी भगवान शंकराला आदर्श मानलेला आहे आणि ते त्यांना प्रथम रामदासी असं मानतात। भगवान शंकरांबद्दल काय बोलावं। गोस्वामी तुलसीदासांनी सुद्धा तुलसी रामायणामध्ये त्यांचं वंदन करताना सांगितलंय की भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो। म्हणजे काय, भवानी म्हणजे कोण तर पार्वती माता। पार्वती माता कोण आहे तर श्रद्धेचं प्रतीक आहे आणि भगवान शंकर कोण आहेत तर विश्वासाचं प्रतीक आहे। विश्वास हा परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहे। आम्ही जे काही करीत आहोत, जे काही परमार्थाच्या नावाने करत आहोत, त्याचं आम्हाला फळ मिळणार का, आम्हाला तो परमार्थ जो करतोय तो जीवनातला परमार्थ आम्हाला कळेल का, याबद्दल आम्ही नेहमी साशंक असतो। समर्थांच्या दासबोधातलं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक गोष्ट समर्थांनी निश्चिंतपणे सांगितलेली आहे। तुम्ही अमुक अमुक करा आणि हे तो बोलणे प्रचितीचे, नुसतं बडबड नाही आहे। आधी केले मग सांगितले। समर्थांनी त्या प्रत्येक शब्दाचा स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि तो शब्द समर्थांनी त्यानंतर अनुभवातून तपासून पाहिल्यानंतर तासावून केल्यानंतर मग तो लिहिलेला आहे। त्यामुळे दासबोधाच्या माध्यमातून दास्य भक्ती बघत असताना खरं तर समर्थांचे संपूर्ण जीवनच दास्य भक्ती आहे।
आणि गंमत अशी की दासबोधास समर्थांनी दास्य भक्तीबद्दल फारसं लिहिलेलं पण नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या त्या रक्तामध्ये भिनलेलीच आहे. ते जे काही करतायत ते दास्य भक्तीच्या रूपानच करत आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, समर्थ रामदास म्हणून समर्थांनी आपलं नाव हे केलेलं आहे. कितीतरी लोकांना इथे जर विचारलं की समर्थांचं नाव काय, तर आम्हाला खाजवावं लागेल डोकं, आम्हाला सांगता येणार नाही एकदम. ठोसरांचा नारायण नावाचा हा मुलगा, लहानसा मुलगा, वयाच्या 6व्या वर्षी आईला म्हणतो की चिंता करीतो विश्वाची. ज्या वयात हे सगळे लोक मुलं खेळतायत, आमचं खेळण्याचं वय, त्या वयामध्ये समर्थ चिंता करीतो विश्वाची म्हणतायत. आणि या दास्यभक्तीच्या नावानं काय मुख्य आहे तर दास्यभक्ती म्हणजे स्वतःची आयडेंटिटी शून्य होते. माझं स्वतःचं जे काही आहे, आयडेंटिटी म्हणजे काय, आजकाल आधार कार्ड आपण बघतो बघा, आयडेंटिटी कार्ड, तुम्ही कोण आहात, तर मी कोणीही नाहीये, भगवंताचा दास आहे, एवढीच फक्त माझी ओळख आहे. माझी ओळख, माझा व्यक्तिगत परिचय बाजूला करून, समर्थाने स्वतःचा परिचय बाजूला करून, फक्त मी रामाचा दास आहे एवढंच, याच नावाने आयुष्यभर समर्थ वावरले. आणि तेच केल्यानंतर ते आम्हाला सांगतायत की बाबांनो, भगवंताची भक्ती करा, भगवंताचे दास्य रूप स्वीकारा आणि रामदास व्हा. काल आपण भगवान शंकरांचा दृष्टांत बघितला. त्यांच्या ह्याच्यातनच, त्यांच्या भक्तीतूनच त्या मारुतीरायाचा जन्म आहे. आणि मारुतीरायाचं आपण बघत असताना अतुलित बलधामम, कसे मारुतीराय, अंजनी मातेला भगवान शंकराने वर दिल्याप्रमाणे कशी झाले ते, अतुलित बलधामम हेमशैलावदेहम धनुजवन कृशानम ज्ञानीनाम अग्रगण्यम. बुद्धीची पराकाष्ठा आहे, ज्ञानाची पराकाष्ठा आहे. ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम, संपूर्ण गुणांचे धाम आहेत ते. वानराणाम अधीशम, समोर स्वारी बसलेली आहे, उभी आहे स्वारी मारुतीरायांची. सकल गुण निधानम वानराणाम अधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नम. रघुपती प्रिय भक्त आहेत ते. समर्थांनी मारुतीरायाचा दास्य भक्तीमध्ये आदर्श घेतलेला आहे. ज्या वेळेला मारुतीराय आणि प्रभू रामचंद्रांची अशी गोष्ट येते, रामचंद्र मारुतीरायांना विचारते, मारुती तू कोण आहेस, अशी गंमत एक मूड मध्ये येते. त्यावेळेला मारुतीराय हात जोडतात, महाराज देहबुद्ध्या तू दासोहम, तर देहबुद्धीने मी आपला दास आहे. जीवबुद्ध्या त्वदांशकः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. माझे निश्चित मत आहे की मी देहबुद्धीने आपला दास आहे. आणि आपण हे बघत असताना काल तो विषय झाला की आम्ही कायम देहबुद्धीवर जगत असतो. जरी देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी किंवा सगुणाचे आधारे निर्गुण प्राविजे निर्धारे हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष जीवनामध्ये वावरत असताना आम्ही देहबुद्धीवर स्थिर असतो. देह म्हणजेच मी आहे ही माझी दृढ कल्पना झालेली असते आणि इतक्या सहजासहजी मी आत्मबुद्धीकडे जीवबुद्धीकडे वळत नाही. मग सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काय की देहबुद्ध्या तू दासोहम. मारुतीरायाचं हेच फक्त आम्ही वाक्य घ्यायचं, धरायचंय. दास व्हायचे म्हणजे काय, सेवक म्हणजे काय, काहीही नाही. जे जे कर्म मी करीत आहे, जे जे माझं विहित कर्म आहे, माझ्या वाटेला माझ्या प्रारब्धानुसार आलेलं जे कर्म आहे, ते कर्म मी भगवंताला अर्पण करणे, किंवा ते माझं कर्म नसून ते मला भगवंतानीच त्या कामाकरता मला माझी नेमणूक केलेली आहे. त्या कामाबद्दल कुठलीही कुरकुर न करता, चांगली परिस्थिती असो वाईट परिस्थिती असो, या देहाच्या माध्यमातून मी या राघवाचं, राघव म्हणजे कोण, धनुधारी राम तर आहेच, देऊळ तर आहेच, मारुतीराय तर आहेतच, पण या विश्वामध्ये चराचरातनं व्याप्त असलेला परमात्मा. समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठावया राघवे वीण नाही. प्रत्येक या कणाकणामध्ये भरलेला जो राघव आहे, जो परमात्मा आहे, त्याची कुठल्या न कुठल्या रूपात मी सेवा करणे. आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे. समर्थांचं दास्य भक्तीचं वर्णन बघा, पडिले कार्य तितुके करावे आणि सदा सन्निधची असावे देवद्वारे. तर देवद्वार म्हणजे काय, मठच आहे. देवद्वार म्हणजे मठ बरोबर आहे, पण देवद्वार म्हणजे ज्या ज्या कामाकरता मी निघालेलो आहे किंवा ज्या कामाची आवश्यकता त्यावेळेला आहे, तो देवद्वार समजून आणि देवद्वार समजून ते कार्य करणे म्हणजे ती दास्य भक्तीमध्ये होतं. मग ते आम्ही एखादी धर्मशाळा बांधत असू, एखाद्या गरीबाला मदत करीत असू, एखाद्या सरोवर बांधत असू, निरनिराळ्या प्रकारचे समाजाला ज्यामुळे माझ्या या देहातनं, माझ्या पैशातनं ज्यामुळे उपयोग होईल ते कार्य करणे म्हणजे ते दास्य भक्ती आहे. दास्य भक्ती म्हणजे झाडू लावणे वगैरे असं नाही, केर काढणे आहेच,
मंदिरामध्ये मठामध्ये ज्या ठिकाणी उत्सव चाललेले आहेत, अगदी शिरगावच्या उत्सवाबद्दल बोलत नाही मी, कुठल्याही ठिकाणी जे जिथे देवकार्य चाललेले आहे त्या देवकार्यामध्ये माझ्या या शरीराचा उपयोग व्हावा, कुठल्याही प्रकारे व्हावा, म्हणजे दास्यभक्ती आहे. आपल्या आज फार खूप चांगली अशी एक सुयोग आहे की आज नाथषष्ठी आहे, एकनाथ महाराजांची षष्ठी आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आम्ही तर भगवंताचा दास होतो, समर्थांनी रामाचा दास होण्याकरता सांगितलेलं आहे, पण आपल्याला आश्चर्य वाटेल की दास्यभक्तीचं एक महत्वाचं एक गुपित असं आहे की जेव्हा आम्ही दास्यभक्ती करतो तेव्हा तो परमात्मा मात्र आम्हाला दास मानत नाही बरं का. आम्ही त्याच्या सेवक आहोत, आमची भावना दृढ झालेली असते की आम्ही भगवंताचे सेवक आहोत आणि मला ती सेवा करायची आहे. पण भगवंत तो आम्हाला दास मानत नाही, तो आम्हाला सखा मानतो, माझा मित्र मानतो. ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं असं गंमत अशी नाथ महाराजांच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपण भगवंताचे दास होणं हे तर ठीक आहे, एखाद्या भक्तांनी भगवंताचं दास होणं, समर्थांनी आपल्याला आव्हान करणं की बाबांनो रामरायाचे दास व्हा, रामदास तुम्ही पण म्हणवा. पण एखाद्या वेळी देवाला सुद्धा अशी इच्छा व्हावं की भक्ताचा दास व्हावं. बघा, आपण आम्हालाच दास व्हायचं असं नाहीये, भगवंत सुद्धा एखाद्या वेळी असं विचार करतो की मी सुद्धा आता ह्या भक्ताच्या ह्याच्यातनं माझं इतकं ओझं माझ्यावर झालेलं आहे याच्या उपकारांचं की आता मला याचं दास्यत्व स्वीकारायला पाहिजे. आणि ते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे नाथ महाराज आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, एक श्रीखंडाच्या रूपानं भगवंतानं 12 वर्ष ते 14 वर्ष नाथांची चाकरी केलेली आहे. जेव्हा नाथांकडे ते उभे राहिले तर नाथांनी विचारलं, बाई तुला काय पाहिजे? मला कामाची गरज आहे. बरं, कामाची गरज आहे, तू काय पगार घेणार, काय घेणार? तर तेव्हा ते म्हणतात, न लगे मजला वेतन, न लगे मजला वेतन, उदरापुरते देई अन्न. भगवंत म्हणतात ते बरं का श्रीखंडाच्या रूपामध्ये नाथ महाराजांना, न लगे सर्वदा मजलागी वेतन, उदरापुरते देई अन्न, आणि वस्त्रे ज्यावी जीर्ण शीर्ण, सेवा करीन निषेधीने. मला काय पाहिजे? नाथांनी भगवंताला ओळखलेलं नाहीये. नाथ महाराजांना माहित नाही की श्रीखंडाच्या रूपामध्ये हा श्रीखंडच त्यांना दिसतोय. ही पण म्हणजे भगवंताची स्वमोहिनी शक्ती आहे. नाथ महाराजांचं लेवल काय आहे की भगवंतानी त्यांच्याद्वारे उभं राहावं की मला तुमची सेवा करू द्या म्हणून. आणि भगवंतानी स्वतःची आयडेंटिटी, आपला ओळख लपवलेली आहे. एखाद्या अशा गरीब आणि माणसासारखे ते उभे श्रीखंडाच्या रूपानं आणि सेवा करी. प्रत्यक्ष मुरारी जो आहे, सेवा करी स्वये श्री मुरारी. नाथ महाराजांची सेवा करणारा प्रत्यक्ष पांडुरंग नाथ महाराजांची सेवा करतोय. दास्यभक्तीच्या गोष्टी झाल्या आपल्या. दास्यभक्ती म्हणजे आम्ही तर भगवंताचे दास होतो, भगवंत सुद्धा आमच्या दास्यभक्तीच्या, आमच्या भक्तीच्या रूपाने एक ठिकाणी विरघळतो. आणि भगवंत सुद्धा नाथांचा दास झाला. 14 वर्ष श्रीखंडाच्या रूपात त्यांनी पाणी भरलं. स्वतःची पूजेची सगळी तयारी करून द्यायचं. पाणी भरण्याचं काम किती आजही म्हणतात लोक की अजूनही श्रीखंडाच्या रूपाने जोपर्यंत शेवटची कावड पडत नाही ती नाथांची काय ते पाण्याचं रांजण आहे ते आजही भरत नाही. आजची घटना सांगतो आपल्याला. आजही ती प्रचिती आपल्याला येते. म्हणजे आजही भगवंत श्रीखंडाच्या रूपानं एक कावड का होईना नाथांच्या त्या पाण्याच्या रांजणामध्ये आजही भरतायत. काय नाथ महाराजांचं काय हे असेल, भक्तीची काय पराकाष्ठा असेल. तर अशी ही दास्यभक्ती आहे. समर्थांनी हनुमंताकडनं दास्यभक्ती घेतल्यानंतर समर्थ म्हणतात, समर्थांचे सर्वस्व हनुमंतच आहे बरं का. समर्थांनी आदर्श हनुमंताचा धरलेला आहे. शक्ती बुद्धीचा निश्चय हो. शक्ती पण हनुमंताची आणि बुद्धी. सेवक हा कधी दीन असू शकतो स्वभावानं, पण शरीरानं दीन असेल असं नाहीये. शक्ती बुद्धीचा निश्चय हो. मारुतीराया शक्तीने बलवंत आहे, पण रामरायासमोर उभे असताना मात्र हात जोडूनच उभा आहे. कधीही त्यांनी आपली शक्तीचं प्रदर्शन केलेलं नाहीये. शक्ती बुद्धीचा निश्चय हो. दत्तात्रय स्वामींना, कल्याण स्वामींना समर्थांनी तयार केलेले असताना कल्याणांच्या समोर मारुतीरायांचा आदर्श धरलेला आहे. आणि म्हणून कल्याण स्वामींना सुद्धा वेळोवेळी समर्थ बलभीम असं म्हणतात. दास्य रूपाची ती त्यांनी पूर्ण तयार केलेलं आहे कल्याण स्वामींना. आणि आपल्याला माहित असेल, एखादा शब्दाकरता समर्थ गडावर बसलेले असताना छाटी समर्थांची वाऱ्याने उडून जाते. अंगावरचं वस्त्र उपरणं उडतं. कल्याणात छाटी म्हणायच्या अवघात टी म्हणायच्या अगोदर समर्थ कल्याण स्वामींनी आपले शरीराला झोकून द्यावं छोट्याशा कारणास्तव. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. म्हणजे असं हे कल्याणांचं समर्थांनी कल्याणानं दत्तात्रयांना घडवलेलं आहे. तर अशी जी दास्यभक्ती आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल,
हनुमंत आमुची कोल्वली. समर्थ काय म्हणतात मारुती रायाबद्दल? आपण काल शंकर महादेवांचं आपण हे बघितलं. आता मारुती रायांकडे थोडंसं बघूया. हनुमंत आमुची कुलवल्ली राममंडपावे लागेली. समर्थ म्हणतात कुलवल्ली म्हणजे काय, तर कुळातली वेल आहे. एक समर्थांनी एक दृष्टांत मांडलेला आहे. आमचं कुळ म्हणजे एक समजा सुंदर एखादा बंगला असावा आणि त्या बंगल्यावरती एखादी सुंदर फुलांची वेल, ती वेल त्या बंगल्याच्या भोवती सजलेली असावी. आणि आम्हाला प्रश्न पडावा की हा बंगला सुंदर आहे की वेल सुंदर आहे. म्हणजे या बंगल्याच्या सुंदरतेमुळे वेल चांगली दिसते की त्या वेलीमुळे बंगला सुंदर दिसतोय. असं ती रामभक्ती आणि हनुमंत भक्तीचा त्या समर्थांनी मिलाप केलेला आहे. हनुमंत आमुची कुलवल्ली राममंडपावे लागेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले आणावी. जशी जशी आम्ही श्रीरामाची भक्ती करू त्या खत पाणी त्या हनुमंताच्या वेलीला जाते आणि ती वेल फळते. आमचे कुळी हनुमंत, हनुमंत आमचे मुख्य दैवत, तयावीण आमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे की. साह्य आमासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ, गुरु श्रीराम समर्थ, उणे काय दासासी. समर्थ म्हणतात मला काय कमी आहे, दासाजवळ काय कमी आहे, दासाला काय कमी आहे. तुम्ही म्हणता कमी कमी कमी, दासाला कशाची गरजच नाहीये. प्रत्यक्ष रामप्रभू माझ्या शिरावर बसलेले आहेत, माझ्या त्यांचा वरद असतं माझ्यावर आहे. उणे काय दासासी. आणि दाता एक रघुनंदन वरकड लंडी देईल कोण, ते सांडोनी आम्ही जण कोणाप्रती मागावे. आम्हाला हात पसरायची गरजच नाही. आमचा स्वामी समर्थ रामराय जो आहे तो आमचा समर्थ आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात उणे काय दासासी, दाता एक रघुनंदन वरकड लंडी देईल कोण, ते सांडोनी आम्ही जण कोणाप्रती मागावे. आणि समर्थ म्हणतात म्हणून आम्ही रामदास. आपल्या याचं मुख्य म्हणून आम्ही रामदास. रामदास म्हणजे काय, नुसतं रामदास नाव धारण करणारा नाहीये, ती मनाची तयारी बघा कधी. म्हणून आम्ही रामदास, रामचरणी आमचा दृढ विश्वास, आणि कोसळून पडो का आकाश आणिकाची आस न पाहू. आकाश जरी उद्या कोसळून पडलं, आमचा रामाच्या चरणावर दृढ विश्वास आहे. आमचा राम सर्वथा आमचा सहाय्यक आहे. आणि आकाश जरी कोसळून पडलं तरी आम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाहीये. कोसळून पडो का आकाश आणिकाची आस न पाहू. त्यानंतर समर्थ आता आपल्या समर्थांनी रामदासी संप्रदाय कसा हे केला त्याच्याबद्दल सांगतात. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, आणि मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. समर्थांनी या दासांकरता जे दास्य भाव आम्हाला धरायचा आहे त्याच्याकरता मारुती उपासना नेमस्त सांगितली बरं का. समर्थ म्हणतात अधिक बहुत नेम करू नये पण नेमाविना राहू नये. म्हणजे नेम आमच्या जीवनात पाहिजेच, बिना नेमाचा होऊ शकत नाही. आणि म्हणून सांगतो आपल्याला, आपण सगळे मारुती रायांच्या आपल्या देवळात बसलेलो आहोत. मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी असं समर्थ म्हणतात. असा हा मारुती रायाचा दृढ जो विश्वास आहे समर्थांनी घेतलेला आहे. बरंच काही दुसरं मारुती रायांचं एक सांगतो. मारुती राय भक्तीचे आचार्य आहे बरं का. म्हणजे दास्य भक्ती तर आहेच. कारण तसं नसतं तर तुकाराम महाराजांनी मारुती रायाचं मागणं मागितलं नसतं की धन्य धन्य हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मत दावाव्या सुभटा. आता तुकाराम महाराजांनी मारुती रायांना का मागावं, पांडुरंगा नाही म्हणाले का की त्यांचं काही बिनसलं होतं का? तसं नाहीये. सर्व साती भक्ती जे आहेत, नवविधा भक्तीचे आचार्य म्हणजे मारुती राय आहेत. त्यामुळे म्हणजे मारुती रायची भक्ती केल्यानं दास्य भक्तीचं आमचं बाकी भक्तींमध्ये केव्हा रूपांतरण होईल आम्हाला आमचंच कळणार नाही. असे मारुती राय आहे. आणि समर्थांनी यांना आदर्श धरलेला आहे. आपण मारुतीच्या मंदिरातच देवळातच बसलेलो आहोत तेव्हा ही भक्ती आपल्या थोड्याशा प्रयत्नांनी सहज फळू शकते. आणि याचे प्रचित या लोकांना, इथल्या लोकांना येत आहे. आज आपण 21 वर्ष उत्सव करीत आहोत. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला त्याची प्रचित येते. गावामध्ये निर्णय लोक म्हणतात आपल्या नोकरी चाकरी धरून सगळे स्वतःच्या कष्ट करून सगळे लोक हे एवढा मोठा उत्सव करतायत. त्या प्रत्येकाला काहीतरी मनातनं आनंद निर्माण झालेला आहे जो संसारात आमच्या येत नाही. पण भगवंताची भक्ती केल्यानंतर दास्य भक्ती याकरता म्हणतोय किती जरी लोक कष्ट कबाळ करून आले, आता सगळे लोक बाहेरून जाऊन आलेले आहेत. म्हणजे एक मिनिट त्यांना उसंत नाहीये. म्हणजे ही आणखीन काय आहे, दास्य भक्तीच आहे. हे सगळे कार्यक्रम चांगला व्हावा, उत्सव चांगला व्हावा आणि हा पुढे चालावा. बाहेरचे लोक आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, त्यांची सगळी व्यवस्था व्हावी. निरनिराळ्या लोकांचा म्हणजे भक्तीचा प्रचार प्रसार व्हावा. ही दास्य भक्तीच आहे. ही खूप चांगली एक संवेदना आहे. तर अशी ही समर्थांची दास्य भक्ती आहे. गंमत आणखीन सांगतो. समर्थांनी दास्य भक्ती करा, दास्य भक्ती करा असं जेव्हा म्हणतात समर्थ, आम्हाला ते म्हणतात वेळ आहे भरपूर. लोकांना 2-3 लोकांना आणखीन आले बरं तर समोर बसतो. काय होतं, विषयाला जेव्हा वेळ कमी असतो ना तर विषय मनात खूप विचार चालत असतात. मग त्यांना सगळ्यांना समेटून असं आणावं लागतं. विषय असला तर विस्तृतपणाने बोलता येतं आपल्याला.
गंमत अशी आहे की जेव्हा समर्थ आम्हाला रामदास भक्ती करा म्हणतात तेव्हा समर्थांनी सुद्धा त्याची सोय करून ठेवलेली आहे. संतांचं कसं असतं, नुसतं एकमार्गी नसतात, त्यांनी आमची व्यवस्था तशी करून ठेवलेली असते. आणि ती कशी केलेली आहे, जेव्हा समर्थांचा रामदास किंवा दास जो आहे, आणखीन गंमत सांगू का, समर्थांचा रामदास्य म्हणजे दास्य भक्तीवर खूप दृढ विश्वास आहे. समर्थांची दास्य भक्ती त्यांच्या कणाकणामध्ये रक्तात मुरलेली आहे. रामदास्य आणि हे वाया जाईल. समर्थ म्हणतात रामाचं दास्यत्व कसं आहे, तर रामदास्य बरं का, रामदास नाही, रामदास्य, रामाचं दास्य आणि हे वाया जाईल. ऐसे ना घडेल कदाकाळी रामदासा उपेक्षिना राम उपासना ऐसी आहे. भगवंताची फार मोठी कृपा आहे. आणि रामाचं समर्थ म्हणतात राम हा दासाभिमानी आहे आणि नोपेक्षी कदा राम दासाभिमानी म्हणून समर्थांनी कितीतरी श्लोक लिहून ठेवले मनाच्या श्लोकामध्ये. सदा देव काजी जिजे देह द्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ म्हणतात. आणि धन्यता कशात आहे, नुसती धन्यता म्हणजे आमच्या जीवनात किंवा मनुष्य देहात नाहीये. या मनुष्य देहाला काल आपण बघितले, हा देह आमचाच असून आमचा नाहीये. म्हणायला माझाच देह आहे, पण या देहामध्ये निरनिळ्या लोकांचे अतिक्रमण झालेलं आहे, लोकांचं अतिक्रमण झालेलं आहे. त्यामुळे हा देह माझा कधीपर्यंत माझा राहील सांगता येत नाही. त्यामुळे या देहाला मी माझं मानत असो किंवा नसं मानत असो, भगवंताच्या चरणी अर्पण करणं, याचे कार्य भगवंताच्या चरणी अर्पण करणं हीच मला वाटतं दास्य भक्ती आहे. समर्थ म्हणतात रामदास्य आणि हे वाया जाईल ऐसे न घडेल कदाकाळी राम दासा उपेक्षिना राम उपासना ऐसी आहे. रामाचं दास्य कधीही वाया जाणार नाही. तेव्हा सर्व लोक भक्तांना समर्थ निवेदन करतात की आपण दास्य करा. दुसरा गंमत आणखी सांगतो आपल्याला, समर्थांनी सुद्धा अनेक दास तयार केलेत. म्हणजे कल्याण स्वामी, दत्तात्रय स्वामी तर ठीकच आहे, पण आणखी समर्थांच्या जीवन बघत असताना प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं उदाहरण देता येईल. दास्य भक्तीचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, एकदा असा प्रसंग आला आणि समर्थांनी सांगितलं शिवबा आज कीर्तन तुम्ही करा. काही कीर्तनकार आलेले नव्हते, काही कारण असेल, आपला चाफळचा उत्सव आहे आणि शिवराजी राजांना म्हटलं की शिवबा आज कीर्तन तुम्ही करा. शिवाजी आले, म्हणाले, नमस्कार केला आणि कीर्तनाला उभे राहिले. आणि अभंग कुठला गेला समोर शिवाजी महाराजांनी, तर जय हो महाराज गरीब नवाज, जय हो महाराज गरीब नवाज, मैं सेवक हूं. शिवाजीराजे म्हणतात बघा, त्यांचे वाक्य आहे ते, मैं सेवक हूं सेवा मागू, मला काहीतरी सेवा द्या, मी मागतोय तुमच्याकडनं. मैं सेवक हूं सेवा मागू, इतनो है सब काज, म्हणजे एवढंच मला आपल्याशी काम आहे, मला काहीतरी सेवा सांगा. आणि बंदा कमीनं तुम साहेब थारी लाज, आपण साहेब आहात, मी आपला सेवक आहे, माझी लाज तुमच्या जवळ आहे. छत्र पतक तुम, समर्थ शिवाजी महाराज म्हणतात ते समर्थांना की मी छत्रपती नाहीये, मी नावाचा छत्रपती आहे. छत्र पतक तुम शेकदार शिव, शेकदार म्हणजे काय, जे छत्र चामड ढाळतात ना त्यांना शेकदार असं म्हणतात, तर शेकदार शिव आहे. इथं नो है सब काज, आणि छत्र पतक तुम शेकदार शिव, इतनो है सब काज, जय हो महाराज गरीब नवाज. आपल्याला आश्चर्य वाटेल, समर्थांना सुद्धा ते जेव्हा समर्थांना संपूर्ण राज्य त्यांनी धुळीत अर्पण केल्यानंतर शिवाजी महाराजांची कायम ही मनाची भूमिका आहे की मी सेवक आहे, राज्य माझं नाहीये. छत्रपती मला जरी केलेलं असलं समर्थांचं राज्य आहे, मी फक्त त्यांचा सेवक आहे आणि त्यांच्या सेवकाच्या भूमिकेतनं मी चाललोय. समर्थ हे शिवाजी महाराजांच्या उपदेशापूर्वी आणि नंतर जसे होते तसेच राहिले, त्याच लंगोटीवर राहिले. त्यांचं राहण्यावाण्यात यत्किंचितही फरक झालेला नाही. समर्थ रानावनातच फिरतात आहेत. समर्थ जेवताना कधी त्यांना धड जेवण पण नाहीये, कधी लिंबाचा पाना, कडू लिंबाचा गोळे करून समर्थांनी पाना असं करून रामरायाला अर्पण करून खाल्लेले आहेत. आणि अशावेळी शिवाजी महाराज राज्यामध्ये आपल्या साताऱ्यामध्ये तडफडतात आहे, मी तर इतकं सगळं उपभोग घेतोय, राज्य माझं नाहीये, जो राजा आहे तो राजा रानावनात फिरतोय आणि मी मात्र सगळं उपभोग घेतोय. त्यांना अतिशय मनात खट्टपणा यायचा. समर्थांनी वेळोवेळी त्यांना समजायचं की राजे तुम्ही राजे आहात, क्षत्रियाला तुम्हाला शोभेचं तुम्हाला राहायला पाहिजे, मी संन्यासी आहे, तेव्हा राज्य आपलं आहे, मी राज्य जरी करीत तुला मी राज्य दिले, तुझं राज्य आहे, असं ते दोघांमध्ये वादविवाद व्हायचे. आणि तो भाव असा असायचा की मी सेवक आहे, मी पण खाली झोपणार. किती वेळा असं झालेलं आहे की समर्थ आपले शिवाजी महाराज खाली पलंगावर सोडून खाली जमिनीवर झोपायचे. का तर माझे सद्गुरू जे महाराज शिवाजी महाराज आपले समर्थ आहेत ते खाली झोपतात, मग मी त्यांचा सेवक आहे, मी असं कसं काय झोपणार. समर्थांनी वेळोवेळी त्यांना समजावं. दुसरं अनेक गंमत सांगतो, काही समर्थांचे सेवक, समर्थांचे दास म्हणा किंवा समर्थांचे शिष्य म्हणा, ते शिवाजी महाराजांकडे नोकरीला होते.
आणि जर शिवाजी महाराजांना कळलं की हे समर्थांचे सेवक आहेत किंवा समर्थांचे अनुग्रहित आहेत, त्यांनी त्यांना कामं सांगायला बंद करून द्यावं. तेव्हा समर्थांनी सक्त ताकीद द्यावी की यापुढे तुम्हाला मी उपदेश करतोय, पण तुम्ही शिवबाला कळू देऊ नका की तुम्ही माझे शिष्य आहात म्हणून. म्हणजे असं हे शिवाजी महाराजांचं म्हणजे इतकं जबरदस्त त्यांचं तंत्र सगळे आहे. आणखी आपल्याला सांगतो, एक भोळाराम नावाचा मुलगा होता. दास्य भक्तीबद्दल बोलतोय. भोळाराम नावाचा मुलगा होता, अतिशय भोळा होता. आणि एकदा काय झालं, समर्थांना विडा अतिशय आवडत असे. त्याचं आवडायचं कारण असं झालं की त्यांना कफाची व्याधी होती. आणि कफाची व्याधी असायचं कारण असं की समर्थ हे फक्त जमिनीवर भूमीवरच शयन करायचे. राणा जंगलामध्ये काही तिथे काही अंथरूण नाही, पांघरूण नाही, गादी नाही, काही नाही, असं वर्णन येतं. म्हणजे हिमालयावर सुद्धा समर्थ जेव्हा गेलेत तेव्हा ते खाली जमिनीवर झोपायचे, गारवा खालतून बांधायचा. आणि उशाशी काय ठेवायचं तर प्रभू रामचंद्रांच्या चरणांची उशी करायची. आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणावर झोपले, पाय डोकं ठेवून झोपलेलो ही भावना. पांघरायला काय तर सगळ्या आकाशाचा पूर्ण जो हे आहे हेच पांघराय करता. आणि अगदी खूप थंडी वाजली तर काहीतरी शेकोट्या पेटवून हे करायचं. अशा वेळी त्यांना कफाचा व्याधी झाली. आणि कफाची व्याधी झाल्यानंतर त्यांना सांगितण्यात आलं की आपण विडा घ्या. वैद्यांनी सांगितलं की विडा खात जा महाराज, विडा खाल्ल्याने आपली व्याधी कमी होईल. समर्थ विडा खाऊ लागले. पुढे काय झालं की समर्थांचे वयोमानाप्रमाणे दात खिळखिळे झाले. मग ते म्हणाले की मला कुठून विडा द्या. तर कुठून विडा देण्याचं काम कुणाला द्यायचं, ते भोळाराम या मुलाला दिलं घेण्यात आलं. हा अतिशय भोळा होता, पण दास्य भाव रुजलेला होता. मी समर्थांचा शिष्य आहे आणि समर्थांनी सांगितलेलं काम मी करणारच. आणि अशा वेळी काय झालं की तो समर्थांना रोज विडा कुठून आणून द्यायचा. आणि समर्थांना विडा आणून दिला की समर्थांनी त्याची तारीफ करायची, वा 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 काय छान विडा आहे, तूच भोळाराम आणि कुणाला नाही बरं, तूच विडा कुठून द्यायचा, तूच विडा कुठून द्यायचा. आता बाकी शिष्यांना फार भय वाटलं, असं काय समर्थ या ह्याच्यात विडा कुटण्यामध्ये असं काय महत्व आहे, आम्ही कुठू शकत नाही का. आणि समर्थांनी याला इतकं का उंच हे करून ठेवलंय, ह्याला वाढवून का ठेवलेलं आहे. आणि अशा वेळी काय झालं की एकदा काय झालं की काही शिष्यांनी गंमत करण्याकरता तो खलबत्ता जो होता तो खलबत्ता लपवून ठेवला. आता बघूया, आता कशी मौज येईल. आणि ठरल्या वेळी महाराजांनी विडा मागितला समर्थांनी, भोळारामा विडा पाहिजे आणि कुठून आण. आता हा शोधू लागला कुठायचा, अरे लवकर आण लवकर आण. समर्थ म्हणजे मोठे गमतीदार प्रसंग, समर्थ काही साधे सुद्धा काम नाहीये. समर्थांनी अरे विडा, आता हा शोधतोय खलबत्ताच नाही, कुठणार कसं, आता काय करावं काय करावं, सद्गुरूंना तर विडा पाहिजे, काय करू मी. तो बेचैन होऊ लागला. आणि अशा वेळी त्यांनी काय केलं, बाहेर गेला, तांब्यात पाणी घेतलं, चूळ भरली, खुळकुळ 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 4-6 वेळा चूळ भरली, फुंकलं पाणी आणि सद्गुरूचं स्मरण केलं. तो विडा घेतला, तोंडात खाल्ला, तोंडात खाऊन चावू लागला. चावून दिला, असं वाटलं की आता बरोबर झाला. आणि ते काढून त्यांनी हातात काढला आणि विड्याच्या एका पानावर आणून समर्थांपुढे जाऊन ते केलं. समर्थांनी तो विडा खाल्ला. विडा खाल्ल्यानंतर वा 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 वा, आजचा विडा तर फारच सुंदर आहे, आता उद्यापासून आम्हाला असाच विडा पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात बरं का. समर्थ म्हणजे काय, हा असाच विडा पाहिजे आणि तू असा आज केलाय ना, असाच विडा आणायचा बरं का, उद्या बदल करायचा नाही, मला दुसरा आता नाही, आणि तूच आणायचाच. आता हे त्यांनी रोज सुरू झालं त्याचं, चूळ भरायची, विडा खायचा. आता शिष्यांच्या मनात आधीच त्याच्याबद्दल हे होतं. हे आणखीन कळलं की आता हा उष्टा विडा समर्थांना देतो, हे काय म्हणून. आणि आता बोलणार समर्थांची खूप तारीफ करायचे, त्यांच्या समोर समोरांपुढे बोलायची कुणाची ताकदच नव्हती. आता काय करणार. आणि अशा वेळी शिवाजी महाराज तिथे आले गडावर आल्याबरोबर आहे ना, शिष्यांनी झालं की महाराज अहो काय सांगणार, गडावर काय चाललंय जरा बघा की एकदा येऊन, काय झालं, हे असं चाललंय. तो उष्टा विडा समर्थांना देतो. शिवाजी महाराज पण थक्क राहिले, काही बोलले नाहीत. आणि या शिवबा बसवलं, गप्पा झाल्या, गोष्टी झाल्या. आणि काय शिवबा कसं काय, सगळं ठीक आहे ना, हो चांगलं आहे, सगळं ठीक आहे. बरं 2 जण होते, अरे ते काय मला विडा खायची इच्छा झाली आहे, आता विडा महाराज सांगू, कुणाला सांगू, काही तो भोळाराम आहे त्याला सांगा. आणि महाराज स्वतः उठले, शिवाजी महाराज स्वतः उठले बरं का. पलीकडे भोळाराम होता. भोळाराम उठल्यावर त्यांनी सांगितलं आणि त्यांनी आणून तो दिला. आता दिल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांना दिला विडा, पण आता काय करणार कळेच ना, काय चाललं काय आहे. आणि समर्थांनी विडा खाल्ला. अरे वा 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 काय विडा आहे शिवबा, तुम्हाला सांगू तुम्ही पण घ्या वगैरे असं केलं. नाही महाराज नाही. आणि स्वतः विडा खाल्ला. आणि एक दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणाले की अजून विडा पाहिजे, आज विडा अजून पाहिजे, पण आता हे लक्षात ठेवा मला खलबत्त्यासारखा विडा आणा म्हणून. समर्थांनी शिवबांना सांगितलं बरं, शिवाजी महाराजांना, की आता आजचा विडा आहे ना तुम्ही तसा आणू नका, खलबत्त्यासह आणा. आणि हे तिथे गेल्यानंतर सांगितलं त्यांनी. तर शिवबांचं एकदम कळे ना काय बोलावं. तर भोळाराम म्हणाला, महाराज काय झालं, आपण असे इतके व्याकुळ का. नाही समर्थांनी आज ना खलबत्त्यासह विडा मागितलाय. असं का. त्यांनी विचार केला काय करावं. आणि त्यांनी ते चूळ भरली, हे केलं, तोंडात विडा चावला. चावल्यानंतर
एका समोर शिवा महाराज शिवांची जी तलवार होती तलवार उचलली, आपल्या डोक्यातली जटा धरल्या, केस असे हे धरले आणि फाक केने त्यांनी मारून ती हातात दिली त्यांच्या शिवाजी महाराजांच्या. एवढा मोठा शूर वीर प्रतापी राजा, पण असा प्रसंग कधी घडला नव्हता जीवनामध्ये. अफजल खानाचा वध केला होता, सगळं काही होतं, पण असं काही घडेल जीवनामध्ये त्यांना कल्पना नाही. शिवाजी महाराज थरथर थरथर कापू लागले आणि ते त्यातनं मुखातनं आवाज आला की तुम्ही जा महाराज, आपण जा, आपण महाराजांना समर्थांना विडा द्या म्हणून. आणि ते मुख घेऊन, म्हणजे हा उल्लेख मी जर करतोय ही काही गोष्ट हे नाहीये, हे ऑथेंटिक जे चरित्र समर्थांचं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे तोच मी करीत आहे. आणि तो घेऊन समर्थांजवळ आले. समर्थ आल्यावर काय शिवा काय, ते महाराज शिवा काही बोले ना, हे काय प्रसंग झालाय, रक्त होऊ लागलं त्या मुडकत त्यांच्या हातामध्ये. बरं असं करा, तो विडा पाहिजे, आ करा, विडा पाहिजे. विडा पडल्यावर त्यांनी आ केला, तो हातात पडला आणि समर्थांनी तो विडा शिवाजी महाराजांजवळ धरला आणि शिवाजी महाराजांना सांगितले, शिवबा आता तुम्ही सांगा हा विडा उष्टा की कसा आणि हा आम्ही खावा की नाही खावा. समर्थांनी शिववारांना विचारलं की आता हा विडा आम्ही खावा की न खावा. दास्य भक्तीची बघा आपण, प्राण सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, असा उल्लेख आलेला आहे. ईश्वराच्या सख्यतेवा कारणे जीवलगासी तो विषय, देवाच्या सख्यतेवा कारणे, ठीक आहे तो विषय तो राहिला एकदम विषय. शेवटी प्राण तोही वेचावा. भोळा रामाने जे पाहिल्यानंतर मग समर्थ म्हणाले घाबरू नका शिवबा, जाऊन मुडकं त्याच्या जागेवर ठेवा. शिवबाने तिथे ठेवलेलं आहे. काय होतं, आम्ही या व्यवहार भागात नाही या गोष्टी बघतो, असं काही शक्य आहे कारण असं काही आहे काय. आणि जगामध्ये मी आपल्याला सांगतो 96% जीवन जे आहे ना, 96% जे विश्व आहे ना ते अदृश्य आहे. हे मी एक ठिकाणी वाचलेले, 96% विश्व जे आहे अदृश्य आहे. आम्ही फक्त 4% विश्वामध्ये जगत असतो. त्यामुळे आमची जी मनाची जी आमची एक समजूत आहे, आमची मनाची जी परिसीमा आहे ती फार थोडीशी आहे. आणि अलौकिक असे कार्य जगामध्ये आजही होत असतात, आजही असे सत्पुरुष आहेत, फक्त त्या व्यावहारिक पातळीवर ना आम्ही ते बघू नये. मात्र चमत्काराची मीमांसा करताना सांगितलेलं आहे, समर्थ स्वतः सांगतात की एकदा भगवंताचं तुम्ही सहाय्य केल्यानंतर हे जे पंचभूत आहेत ना तुम्हाला सहाय्य करतात आणि ते चमत्कार घडतात. चमत्कार फार मोठे नाही आहेत. आपण दास्य भक्तीचं चाललेलं आहे, तर भोळा रामाने ते मुडकं आणून दिल्यानंतर म्हणजे असे होऊन गेले, असे शिष्य समर्थांनी तयार केलेले आहेत. कल्याण स्वामी झाले. आपल्याला आश्चर्य सांगतो, अलीकडच्या काळातलं सांगतोय, श्रीधर महाराज आपल्याला माहिती असेल, श्रीधर स्वामी महाराज ज्यांना भगवान ही संज्ञा दिलेली गेली आहे, भगवान श्रीधर स्वामी महाराज. आणि ते स्वामी महाराजांचं असं होतं की समर्थांचं प्रत्यक्ष दृष्टांत झालेलं आहे. त्यापुढे त्यांनी गडावरची बारीक सारी कामं केलेली आहेत. काल आपला विषय झाला होता नीच दास्यत्वाची गोडी. नुसतं दास्यत्वच नाहीये, समर्थांना काय अपेक्षित आहे तर नीच दास्यत्वाची गोडी, म्हणजे आवडीने ते नीच दास्यत्व घेणं, हे समर्थांची पराकाष्ठा आहे त्याची दास्य भक्तीची. आणि हे श्रीधर स्वामी महाराज गडावरती असताना जेव्हा त्यांना दृष्टांत झालेला नव्हता तेव्हा गडाची झाडलोट करायची, भांडी घासायची, नको ती सगळी कामं त्यांनी खालच्या प्रतीची सगळी कामं केलेली आहे. फक्त समर्थांची सेवा करतो या भूमिकेतनं. आणि त्याचा परिणाम म्हणजे समर्थांनी त्यांना दृष्टांत दिला आणि भगवान ही संज्ञा त्यांना प्राप्त झालेली आहे. आणि असे हे असताना सुद्धा रामदास्याचं काय महत्व मी सांगतो आपल्याला. रामाचा दृष्टांत झाला, दास्याला दृष्टांत झाला, आपल्या श्रीधर स्वामींना भगवंताचा समर्थांचा दृष्टांत झाला, तरी पण दास्य भावना संपलेली नाहीये. आता मी काहीतरी कोठा झालो असा प्रकार नाहीये. अजूनही मी समर्थांचा दास ही भावना असून, आणि जिथे ध्वज आहे आपल्याला खालतून बघत असताना बघा त्या स्टँडवरनं वरती ध्वज दिसतो गडावरती, त्या गडावरती ते उभे राहतात म्हणतात लोक, तिथे उभे राहायचे. आणि त्यावेळेला गडावर काही गर्दी नसायची कारण व्यवस्थाच नव्हती काही. इक्का दोक्का कोणीतरी एक दोन कोणीतरी वाटसरू यायचा, कोणीतरी दर्शनार्थी यायचा आणि त्यांनी ते वरतून बघावं आणि बघितल्यानंतर धडधड 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 खाली पळत यावं आणि पळत येऊन त्याचा सामान घ्यावा. अरे तू माझ्या समर्थाने दर्शनाकरता आलेला आहे, चल 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 चल. त्याला कल्पना नाही कोण ग्रस्त आहे काय, त्याला की हे इतकी साधनं नव्हती, फोटो बघितले व्हॉट्सअपवर फोटो पाठवायची की व्यवस्था नव्हती, कोण आहे काय माहिती. वर गेल्यावर कळायचं की भगवान इथे एवढे मोठे व्यवस्था आहे आणि त्याची वळकटी उचलावी, ते सामान उचलावा की तू दर्शनाकरता आलेला आहे. म्हणजे असं दास्यत्व जे समर्थांचं अपेक्षित आहे ते अशा पद्धतीचं अपेक्षित आहे. समर्थांनी आपल्या रोजची जी उपासना घातलेली आहे त्या उपासनेमध्ये जेव्हा समर्थांनी काकड आरती करतात, त्या काकड आरतीमध्ये समर्थ म्हणतात की उठी उठी बा रघुनाथा विनवी कौसल्या माता, प्रभात झाली से समजता दाखवी आता श्रीमुख. सगुण निर्गुणाचा मेळ आहे, जास्त विषय घेत नाही. कौसल्या माता विनवी कौसल्या माता प्रभात झाली से समजता दाखवी आता श्रीमुख. कनक ताटी आरतीया घेऊनी क्षमा शांती दया. कनक ताटात आरती कशी आहे, क्षमा आणि शांतीची आरती आहे. आज शांती ब्रह्म इथे आज त्यांचा दिवस आहे. आज
म्हणजे मनाची अवस्था काय होतं, क्षमा आणि शांती घेऊन जेव्हा मी आरतीला जातो, क्षमा शांती दया आली जनकाची तनया ओवाळाया तुझ लागी, जीवशिव दोघे जण भरत आणि तो शत्रुघ्न, भाऊवाला लक्ष्मण मन उन्मय होऊन या. त्या दासाचं मन जे उन्मय अवस्थेला प्राप्त होतं. विवेक वसिष्ठ सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू आणि आला वायुत नंदन श्री चरण पावया, माझ्या जीवीचा जिव्हाळा दीनबंधू दीनदयाळा भक्तजनांच्या वत्सला देई दया दर्शन. त्यावेळेला काय होतं, तव तो राजीव लोचन राम जगत्र जीवन आणि स्वानंद रूप होऊन दासा दर्शन दिले. ज्या स्वानंद रूपा करता, ज्या स्वानंदाच्या साक्षात्कारा करता आम्ही सगळे धडपडतो, ते त्या भगवंताच्या दासाला सकाळी सकाळी उठल्याबरोबर स्वानंद रूपाचं दर्शन झालेलं आहे. श्रीधर स्वामींच्या चरित्रात असं वर्णन आहे, स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. त्या सतत अमृतामध्ये तो दास वावरत असतो, दिवसभराची उपासना होते आणि शेवटी शेजारतीच्या वेळेला समर्थ म्हणतात, राम आणि दास दोघे पहुडले रामी. राम आणि दास, दिवसभर राम आणि दास वेगळे काय आहेत, ती उपासना घडणार कशी, म्हणून ते राम आणि दास असे वेगवेगळे झालेले आहेत. आणि संध्याकाळी जेव्हा रात्री शेजारती होते, राम जेव्हा पहुडतात त्यावेळी राम आणि दासाचं पुन्हा विलय झालेला आहे. राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोला वया नुरेची ते रामी. कोणी उरलंच नाही, कोणी कोणाला सांगायचं की कोण राम आहे आणि कोण दास आहे. असं त्या दास्यात म्हणजे शेजारती म्हणजे काय, आमच्या जीवनाची जी परिपक्वता आहे, आमच्या जीवनाचा शेवट ज्या दिवशी आम्ही पोहोचणार, तर रामामध्येच त्या दास्यत्वाचं विलीनीकरण होणारच आहे, त्याच्यात काही शंका अशी नाहीये. तर असं हे समर्थांचं दास्यत्व आहे. किती वेळ झाला, वेळ झालेला, थोडं सांगू का आणखी, नको सांगायचं का, कंटाळा आला असेल तर असं नाही बरं का. खूप विषय, निरनिराळे विषय आहेत. नीच दास्यत्वाची गोडी आपला विषय चालला होता. शिवाजी महाराजांचं एक सुंदर उदाहरण आहे. नीच दास्यत्व म्हणजे काय, हलक्या प्रतीचं काम करणं. आपल्याला माहित असेल, अनुसूया जेव्हा हा राज यज्ञ झाला, कुठला राजा, कुठला अनुसूय यज्ञ, पांडवांनी कुठला यज्ञ केला, राजसूय यज्ञ. राजसूय यज्ञामध्ये जेव्हा सर्वत्रांना कामं वाटण्यात आली, तेव्हा पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं की आता भगवान श्रीकृष्ण, तुला आम्ही काय काम सांगणार. तेव्हा तुम्ही काम सांगायचं नाही, मी काम जे मागणार ते तुम्हाला द्यावं लागेल, तेच काम मी करणार, तुम्ही सांगितलेलं काम मी करणार नाही, मी स्वतः काम मागून घेणार. ठीक आहे, हरकत नाही, तू सांग कुठलं काम करायचं. तेव्हा त्यांनी जे काम घेतलेलं ते ऐकण्यासारखं काम आहे. ते काम म्हणजे उष्ट्या पत्रावळी उचलण्याचं काम यांनी केलेलं आहे भगवंताने. आपल्याला माहित असेल, राजसूय यज्ञामध्ये नीच दास्यत्वाची गोडी हे भगवंताचं काम झालं. आणि शिवाजी महाराजांना जेव्हा आपल्या चाफळचा उत्सव समर्थांनी केला, आणि चाफळचा उत्सव करत असताना समर्थांनी सगळ्यांची कामं लावून दिलेली आहेत. अमुकाने पिछाईत करायची, अमुकाने माईक लावायचा, माईक नव्हता त्यावेळेला, म्हणजे सगळं करायचं. हे अमुकाने पंक्तीचं काम, जे स्वयंपाक एकाने करायचा, भजन एकाने करायचं, वगैरे वगैरे. संपूर्ण उत्सवाची समर्थाचं व्यवस्थापनामध्ये समर्थांचा हात धरणारा कोणी नाहीये. मनुष्याचं किंवा समाजाचं व्यवस्थापन जे आहे ना, हे दासबोधातनं शिकण्यासारखं आहे. तर असं हे व्यवस्थापन समर्थांनी करायचं. समजा अमुक नसला, त्याच्याऐवजी दुसरा येईल, त्याने हे काम करायचं. समजा त्यालाही काही अडचण आली, तिसऱ्याने हे काम करायचं. या 3 लोकांमध्येच हे काम व्हायला पाहिजे. असं व्यवस्थापन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, शिवा हे असं व्यवस्थापन. तेव्हा महाराज, मला आपण काम सांगितलेलं नाही अजून. ते शिवा, तुम्हाला आम्ही काय काम सांगणार, तुम्ही सगळे बघायचं सगळ्यांकडे काम, व्यवस्था बरोबर चालली आहे का म्हणून. त्यावेळेला शिवा म्हणाले की नाही महाराज, मला पण काहीतरी सेवा पाहिजे, आणि सेवा मी सेवक होऊन सेवा मागू. सेवा काय पाहिजे, तर सेवा जी मी मागेन ती सेवा पाहिजे म्हणून. त्या ठीक आहे सांगतो. मग तेव्हा मी महाराज या पंक्तीमध्ये ज्या पंक्ती होतील ना, त्या पंक्तीत पत्रावळी उतरण्याचं काम मी करणार. शिवाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे महाराज, आम्ही त्यांना राजा म्हणून ओळखतो, सेवक आणि दास्य भक्त म्हणून ओळखत नाही. ती अजून माहिती सांगतोय, महाराजांनी मला सुचवलं, अगदी मी सांगतोय. समर्थांनी शिवाजी महाराजांनी चाफळच्या रामनवमी उत्सवामध्ये ज्या पंक्ती होतात, त्या पंक्तीतलं उष्ट्या पत्रावळी काढण्याचं काम स्वतःकडे लावून घेतलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आजही ती परंपरा त्यांच्या पिढीतले लोक आजही पाळतात आहेत. ज्या दिवशी दास नवमी होते, पहिली पूजेचा मान त्यांचा आहे. आणि ती पूजा झाल्यानंतर
जेव्हा पत्रावळी बसतात तेव्हा 5-7 पत्रावळी आजही ते उचलतात, मग त्यांचा हात धरण्यात येतो की नको राहू द्या, पण आजही शकुनाच्या म्हणा किंवा ती परंपरेला जोपासण्याचं काम आजही ते मंडळी करीत आहेत. नीच दास्यत्वाची गोडी असं हे भगवंताचं काय म्हणतात दास्यत्व आहे. आणि त्या दास्यत्वाची फार मोठी गंमत आहे बरं का. सदा देवकाजी जिजे देह द्याचा, साधा फार सुटसुटीत उदाहरण सांगतो. सदा देवकाजी जिजे देह द्याचा, सदा राम नामे बदे नित्य वाचा, आणि स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे शरीर जे आहे हे शरीर हे झिजणारच आहे. लहानपणी मी जसा होतो तसा आता नाहीये, शरीर झिजत चाललंय. एक 4 वर्षांनी अजून झिजणार आहे, हे काळाच्या ओघात जाणारच आहे, शरीर झिजतच आहे. या शरीराला सदा देवकाजी झिजे. आम्ही आमच्या संसाराकरता झिजतो आम्ही शरीराला, त्याचा काही उपयोग नाही. हे जर शरीर आम्ही भगवंताकडे लावलं, भगवंताच्या सेवेकरता लावलं, कारण शरीर म्हणजे काय, शिर्यते इति शरीरा, म्हणजे झिजतं त्याला शरीर असं म्हणतात. आणि शरीरातली मोठी गंमत आहे, शरीर सतत गरम असतं, सतत जळतच असतं आतून, आतून आगच आहे. डॉक्टर म्हणतात ना, म्हणजे भगवंताचं वाक्य आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित. आम्ही तुमच्या वैश्वानर म्हणून तुमच्या ह्याच्यात बसलेलो आहे, आणि गरम म्हणून अंग आहे. जास्त ताप झाला तर ताप येतो, आणि त्यानंतर जर शरीर थंड पडलं, एक दिवस थंड पडायचंच आहे ते कधी ना कधी. जेव्हा शरीर थंड पडतं तेव्हा बाकीचे लोक त्याला पेटवतात. मग म्हणजे शरीर पेटणारच आहे. आतल्या अग्नीमुळे आज पेटता येते. ज्या दिवशी अग्नी थंड होणार आहे, थंडावणार होईल, ती अग्नी थंड झाली की बाजूच्या आजूबाजू लोक थांबणार नाहीत आणि आम्हाला पेटवणार आहेत ते. असं हे शरीर आहे. शरीराची शाश्वत नाही आहे, अशाश्वत शरीर आहे. त्या शरीराला भगवंताच्या कार्यामध्ये लावणं. आणि समर्थ म्हणतात जगी धन्य होतो. जीवनाची धन्यता आम्हाला जर पाहिजे असली तर आमच्या या परमार्थिक व्यावहारिक जीवनातलं सगळ्यात उत्तम आणि सुटसुटीत उपाय म्हणजे आम्ही दास्य भक्तीचं सेवन करणं. दास्य भक्तीला आम्ही स्वतःला भगवंताचं दास म्हणून घेणं, आणि त्या दासाकरता, त्या दास्यत्वाकरता स्वतःचं शरीर झिजवणं, ही सगळ्यात उत्तम भक्ती आहे असं समर्थ म्हणतात. आपला वेळ झालेला आहे, जास्त वेळ आम्ही अधिक ताण देत नाही, कारण आम्हालाही आता गाडी धरायची आहे. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामनाम घ्यावा. आज आम्हाला गाडी धरायची आहे. आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री दत्तात्रय स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.